तर कॉलरवालीच्या बच्च्याचं सुद्धा आम्हाला दर्शन झालं. एका झुडपातून हा कॉलरवालीचा बच्चा बच्चा नव्हे, ती बछडी होती. ती हळूहळू रस्त्यावर आली आणि रस्त्यावरून एका समोरील जीपच्या मागून एका पाणवठ्याकडे जायला निघाली आणि तिचे खूप छान दर्शन आम्हाला झाले. अतिशय डौलदार असलेली ही कॉलरवालीची बछडी, दोन बछडे आहेत, त्यापैकी ही पहिली बछडी आम्हाला पाहायला मिळाली आणि एका जुन्या विहिरीजवळ असलेल्या पाणवठ्याकडे ती हळूहळू निघून गेली. आम्हाला ते कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण करता आलं आणि तो पाणवठा जो आहे त्या पाणवठ्याकडे जाऊन अनेक आता या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये अनेक प्राणी या पाणवठ्यावर पाणी प्यायला येतात आणि थोडा वेळ आराम सुद्धा विश्रांती घेतात. वाघ अतिशय आळशी प्राणी आहे. एखाद्या पाणवठ्याकडे जाऊन बसला तर तो बराच वेळ बसून राहतो आणि तासनतास बसतो आणि अनेक वेळा आपल्याला वाघ हा उठून चालताना दिसत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यातच बसलेला असतो. आणि त्याचप्रमाणे ही सुद्धा आता पाणवठ्याकडे निघाली आणि तिथेच पाण्यात जाऊन बसली. पण जाताना तिचं खूप छान दर्शन झालं. अतिशय रुबाबदार आणि डौलदारपणे ती चालत होती. आता ती छोटी बछडी राहिलेली नाही, एक सब ॲडल्ट कब आहे आणि वाघिणीसारखंच दिसत आहे. ही पाठमोरीच बसलेली होती, त्यामुळे काही लोकांचा हिरमोड झाला आणि काही जिप्स्या तिथून निघून गेल्या. पण आम्ही मात्र तिथे थांबलो होतो. आम्हाला माहिती होतं थोड्या वेळाने ती उठू शकते आणि त्या आशेवर आम्ही तिथे थांबलो होतो आणि आमची काही निराशा झाली नाही. थोड्या वेळाने ही वाघीण उभी राहिली आणि आता कदाचित ती चालू लागेल असंच आम्हाला वाटत होतं. आणि ती चालली असती तर अजून छान दृश्य आम्हाला मिळालं असतं, या अपेक्षेने आम्ही तिथे तिच्याकडे पाहत होतो. काही मोजक्याच जिप्स्या तिथे उभ्या होत्या आणि थोड्या वेळाने ती वळली, पाणी प्यायली आणि इथेच बसली. मग आता मात्र इतकी छान बसली होती की समोरच तिचं दर्शन आम्हाला बराच वेळ होत होतं. अशा प्रकारे या वाघिणीच्या बछडीने आम्हाला खूप छान दर्शन दिलं.